पोलिसांनी आंदोलकांना उठवण्याचा प्रयत्न केला महामार्गावरून. आपण बघताय मदत करा. शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. कपडे खाली डोकं वर पाय. नाही नाही लाठीचार्ज केला तरी चालेल पोलिसांनी, पण आम्ही उठणार नाही. आम्ही भाव भेटल्याशिवाय आम्ही उठणार नाही. लाठीचार्ज केला तर काही करा, आशीर्वाद देऊ नका. लाठीचार्ज करा, लाठीचार्ज होऊ द्या. आपण दृश्य पाहतोय. शशिकांत शिंदे आणि हर्षवर्धन सपकाळ यांना रस्त्यामधून उठण्याचा विनंती पोलिसांकडून केली जाते. पोलिसांकडून त्यांना खरं तर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र शेतकऱ्यांनी त्यांना अडवून धरलेला आहे. शेतकऱ्यांनी पोलिसांना त्यांना ताब्यात घेऊ दिले नाहीये. बऱ्याच वेळापासून शशिकांत शिंदे आणि हर्षवर्धन सपकाळ रस्त्यामध्ये ठिय्या मांडून बसलेले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कांद्याला योग्य दर मिळावा या मागणीसाठी मवियाच्या नेत्यांसह शेतकऱ्यांकडून हा महामोर्चा काढण्यात आलेला आहे. आंदोलकांना हटवण्याचे पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत, मात्र तो विषय सामाजिक आणि त्या अनुषंगाने पूर्वीपासून ते कुठल्या पक्षाचे नसल्यामुळे तो विषय जरा क्रिटिकल आणि संविधानिक थोडं संवेदनशील आहे. हा विषय संवेदनशील आहे, पण झालं असं की इथं विरोधात असणारे काही नेत्यांनी काही सत्तेतले पण नेते इथं आले होते. त्यांची भूमिका होती की नाही न्याय मिळाला पाहिजे. आज सत्ताधाऱ्यांची भूमिका असेल की नको काय करतायत हे, काय किती वेळ बसतील, किती वेळ आंदोलन करतील, काय फरक पडत नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे, शेतकऱ्याला आणि सामान्य लोकांना सांगायचंय, तुम्ही तुमच्या हक्कासाठी सिस्टमच्या विरोधात रस्त्यावर आला नाही तर तुम्हाला अडचणी वाढत जाणार आहेत. इथं महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत, त्यानंतर युवांना नोकऱ्या मिळणं, कांद्याचे भाव वाढणं, शेतकऱ्याला अन्याय होतोय. तिथं तुम्ही बघितलं तर खताचे भाव वाढलेत. पण जर आपण असं सहन करत राहिलो तर मग उद्या जाऊन न्याय कसा मिळणार? जसं दादांसाठी आम्ही लढतोय तसं सामान्य लोकांसाठी सुद्धा लढणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी. दिलीप वळसे पाटील सांगितलंय की आंदोलन करण्यापेक्षा माझ्यासोबत बैठक करा, काही त्रुटी असतील ते आपण काढू. दिलीप वळसे पाटील असं वक्तव्य केलं.
नाही हे बघा, तुम्हाला कोणी थांबवले की शेतकऱ्याची भूमिका घेण्यासाठी? तुम्ही सत्तेत आहे ना, तुम्हाला उलट सोपं आहे. तुम्हाला पंतप्रधान साहेब वेळ देऊ शकतील, CM साहेब वेळ देऊ शकतील, माजी मंत्री राहिलेला आहे, तुमचं वट आहे. पण वटाचा फायदा हा स्वतःसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांना देण्यापेक्षा हा शेतकऱ्यासाठी देण्यासाठी भूमिका घेणं महत्त्वाचं आहे. नुसतं बोलून चालत नसतं, करून दाखवावं लागतं. त्यामुळे तुम्ही सत्तेत असल्यामुळे करून दाखवणं महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं बैठक करा, आपण काय त्रुटी असतील त्या काढू. शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? पोलिसांकडून आंदोलकांची सध्या धरपकड केली जाते. शशिकांत शिंदे यांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे. बऱ्याच वेळापासून त्यांनी रस्त्यामध्ये ठिय्या मांडलेला होता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन मवियाचे नेते रस्त्यावर उतरलेले होते. नाशिकनंतर पुण्याच्या मनसरमध्ये हा शेतकरी महामोर्चा निघालेला होता. हर्षवर्धन सपकाळ आणि शशिकांत शिंदे हे ठिय्या मांडून बसलेले होते. आता पोलिसांनी या दोघांनाही ताब्यामध्ये घेतलेले आहे. सोबतच त्यांच्या अनेक शेतकरी देखील आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला शेतकऱ्यांनी शशिकांत शिंदे यांना पोलिसांकडून हात लावू देखील दिलेला नव्हता. नकार दिला जात होता. आमच्या मागण्या जोवर मान्य होत नाही तोवर आम्ही इथून हटणार नाही. पोलिसांनी लाठीचार्ज केला तरी आम्ही इथून हटणार नाही असं शेतकऱ्यांकडून म्हटलं जातं. पोलिसांनी आता शशिकांत शिंदे आणि हर्षवर्धन सपकाळ यांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे. हैदराबादला रोहित पवार अजूनही ठिय्या मांडून आहेत. रोहित पवारांकडून आपली भूमिका स्पष्ट केली जाते. शेतकऱ्यांच्या कांद्याला 24 ते 25 रुपये किलो प्रति किलो इतका भाव दिला जावा, तर प्रति क्विंटल 3000 रुपये भाव दिला जावा अशी मागणी मविया नेत्यांकडून आणि शेतकऱ्यांकडून करण्यात आली. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू आहे. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. नरेंद्र आवाज दो, आवाज दो. शेतकरी तुटीचा विजय असो, शेतकरी तुटीचा विजय असो, शेतकरी तुटीचा विजय असो. जय किसान, जय जवान, जय किसान, जय किसान. अरे ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. हर्षवर्धन दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाविकास तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे. शशिकांत शिंदे आणि हर्षवर्धन सपकाळ यांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला रोहित पवार अजूनही ठिय्या मांडून आहेत. अनेक शेतकरी त्यांच्या सोबत आहेत. शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी देखील केली जाते. सुरुवातीला ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलेला होता. त्यावेळेस निलेश लंके देखील त्यांच्यासोबत होते. गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून हा मोर्चा काढण्यात आला. कांदा रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. महामार्गावर ठिय्या मांडण्यात आला. पोलिसांनी त्यानंतर आता शशिकांत शिंदे आणि हर्षवर्धन सपकाळ यांना ताब्यामध्ये घेतलेले. पोलिसांकडून आंदोलकांची देखील धरपकड करण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला रोहित पवार यांचं ठिय्या आंदोलन अजूनही सुरू आहे. कांदा उत्पादकांच्या मागण्या सरकारनं लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. कांद्याला योग्य दर द्यावा अशी मागणी कांदा उत्पादकांकडून करण्यात आलेली आहे. सोबतच मवियाचे नेते कांदा उत्पादकांसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. शेतकऱ्याने पक्का निर्धार केलेला आहे. 25 रुपये हमीभाव घेणार असे फलक हातामध्ये घेऊन हे शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले. तीन दृश्य आपण पाहतोय. सुरुवातीला ट्रॅक्टर मोर्चानं या महामोर्चाची सुरुवात झालेली होती. निलेश लंकेनी हा ट्रॅक्टर चालवला होता. बाजूला त्यांच्या रोहित पवार बसलेले होते. गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर कांदा रस्त्यावर उतरून सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. आणि त्यानंतर शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार, निलेश लंके यांनी महामार्गावर ठिय्या मांडला.
सध्या निलेश लंके माध्यमांशी बोलतायत, माध्यमांना आपली